नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महात्मा गांधींविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग अभ्यासूया। महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला आणि त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते। वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबांशी झाला। त्यानंतर 2 वर्षांनी ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले। वडिलांनी आणलेले पितृभक्तीचे नाटक एकाग्रतेने त्यांनी वाचले। तसेच राजा हरिश्चंद्र यांचे नाटक त्यांनी पाहिले आणि हरिश्चंद्र यांच्या सत्यपालनाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला। हरिश्चंद्रासारखेच आपणही सत्यवादी असावे असे त्यांना वाटू लागले। तसेच तुलसी रामायणाच्या वचनाने ईश्वर भक्तीची ज्योत त्यांच्या हृदयात प्रज्वलित झाली आणि पुढील जीवनामध्ये या गोष्टींचा त्यांना फार उपयोग झाला। त्यांच्या वडील भावाने म्हणजेच मोठ्या भावाने त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवले, परंतु यासाठी गांधीजींच्या आईची परवानगी नव्हती। त्यांच्या वडिलांचा मृत्यू 1885 मध्ये झालेला होता। इंग्लंडला गेल्यावर मी कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे सेवन करणार नाही अशी शपथ त्यांनी आईला दिली आणि त्यानंतर आईला वचन देऊन ते इंग्लंडला गेले। जून 1891 साली महात्माजींनी बॅरिस्टर ही पदवी घेतली आणि त्यानंतर ते भारतात आले। त्यांनी मुंबई येथे आपला वकिलीचा व्यवसाय सुरू केला। अतिशय बुद्धिमत्ता असलेले गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील एका कृष्णवर्णीय व्यापाऱ्यांनी आपला दावा चालविण्यासाठी 1 वर्षाच्या कालावधीसाठी ते दक्षिण आफ्रिकेला गेलेले होते आणि अत्यंत कौशल्याने महात्मा गांधीजींनी कृष्णवर्णीय व्यापाऱ्याला न्याय मिळवून दिला। दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रस्थापित असलेले अन्यायकारक जुलमी धोरणाची माहिती ही गांधीजींना झाली आणि त्यामुळे कृष्णवर्णीयांना न्याय मिळावा या उद्देशाने महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना संघटित केले आणि प्रस्थापित शासनाच्या विरोधी सत्याग्रह केला। त्यांनी केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवला। भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ ते होते। देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, सर्वांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखविणारे गांधीजी म्हणजेच महात्मा गांधी यांना देशाचे राष्ट्रपिता म्हणूनही संबोधले जाते। रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली की ज्याचा अर्थ महान आत्मा असा होतो। भारतामधील लोक त्यांना प्रेमाने बापू असे म्हणायचे। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1994 मध्ये त्यांना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले। सर्वांच्या कल्याणातच आपलं कल्याण सामावलेले आहे याची त्यांना जाणीव झाली। बहुतेक शिक्षणापेक्षा त्यांनी हृदयाच्या शिक्षणाला म्हणजे चारित्र्याच्या विकासाला प्रथम स्थान दिलेले होते। महात्मा गांधीजींनी नेहमी सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग अधिक श्रेष्ठ आहे असे सांगितलेले होते आणि त्यांच्या वागण्यामधून सुद्धा ते दिसत होते। त्यांचे राहणीमान हे अतिशय साधे होते, पण विचारसरणी मात्र उच्च होती। त्यांना फिरोजशाह मेहता हे हिमालयासारखे वाटत, लोकमान्य टिळक हे समुद्रासारखे, तर नामदार गोखले हे गंगेसारखे वाटले। भारतामध्ये मजुरांवर होणारा अन्याय त्यांनी पाहिला आणि तो दूर करण्यासाठी सत्याग्रह, सविनय कायदेभंग या असहकार चळवळीचा पुरस्कार त्यांनी केला। तसेच देशातील विषमतेची दरी दूर करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपले विचार मांडले। हिंदू मुस्लिम यांच्यातील संबंध चांगले राहावे म्हणून सुद्धा त्यांनी प्रयत्न केले। जातीभेद त्यांना मान्य नव्हता आणि त्यासाठी त्यांनी अनेक उपोषणेही केलेले होते। अस्पृश्यांना त्यांनी हरिजन असे नाव दिले आणि ते कार्य करत असलेले निस्वार्थ बुद्धीने करत होते। गीतेतील निष्काम कर्मयोग ते आचरत होते आणि जनतेने त्यांना त्यामुळेच महात्मा ही पदवी दिलेली होती। 1942 साली चले जाओ भारत छोडो असे इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितलेले होते आणि भारतीय जनतेला जागृत करण्याचे काम केलेले होते। इंग्रजांनी त्यांच्यावर
लाठीमार, गोळीबारही केलेला होता आणि अनेकांना त्यांनी तुरुंगातही त्यावेळेस टाकलेले होते. परंतु 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका ही गांधीजींनी बजावलेली होती. गांधीजी ज्या वेळेस आफ्रिकेला गेलेले होते त्यावेळेस त्यांना आलेला एक अनुभव म्हणजे एकदा त्यांना ट्रेनमध्ये अपमानास्पद वागणूक मिळालेली होती. अपमानास्पदरित्या ट्रेनमधून त्यांना काढून टाकण्यात आले. शिवाय तेथे ब्रिटिशांकडून त्यांच्याशी गंभीर भेदभाव करण्यात आलेला होता. या देशातील काळ्या धोरणाने त्यांच्याशी आणखी वाईट वागणूक दिली. त्यानंतर गांधीजींचा संयम सुटला आणि म्हणूनच त्यांनी त्यावेळेला वर्णभेदाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतलेला होता. महात्मा गांधीजींनी केलेली चंपारण्य आणि खेडा सत्याग्रह, खिलाफत चळवळ, असहकार आंदोलन, चौरी चौरा या ठिकाणी झालेली घटना, सविनय कायदेभंगची चळवळ, दांडी यात्रा, मिठाचे आंदोलन आणि छोडो भारत आंदोलन ही सगळी आंदोलनं प्रसिद्ध असलेली अशी आहेत की ज्यामुळे स्वातंत्र्य लढा हा यशस्वी झालेला होता. गांधीजींच्या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे गांधीजींचे सर्व आंदोलन हे शांततेत पार पडायचे आणि आंदोलनादरम्यान कोणत्याही आक्रमक वर्तनामुळे ही आंदोलने रद्द करण्यात येत होती. सत्य आणि अहिंसेच्या शक्तीचा उपयोग चळवळींच्या नेतृत्वाखाली केला जात होता. ते एक यशस्वी राजकारणी, स्वातंत्र्य सैनिक आणि अद्भुत असे लेखकही होते. त्यांनी विविध विषयांवर लेखन केलेले होते. त्यामध्ये हिंदी स्वराज्य, माझ्या स्वप्नांचा भारत, महात्मा गांधींचे गाव, स्वराज्य, दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह, एक आत्मचरित्र किंवा सत्याच्या प्रयोगांची कथा, आरोग्याची गुरुकिल्ली, हे देवा, माझा देव, माझा धर्म, सत्य हाच देव आहे, अशा काही पुस्तकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. त्यांनी त्यांची आत्मकथा लिहिलेली होती. त्या आत्मकथेचे नाव आहे माझे सत्याचे प्रयोग. ज्यांच्या प्रेरणेने 1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले असे महानायक. त्यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948ला झाला. त्यांची समाधी राजघाट, नवी दिल्ली या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. महात्मा गांधींनी आपले संपूर्ण आयुष्य प्रेम, सत्य, अहिंसेचा मार्ग पत्करले. संपूर्ण आयुष्यात प्रेम, सत्य आणि अहिंसेचा मार्ग पत्करलेला होता. मानवी इतिहासातील सर्वात महान आणि चिरस्थायी नायक म्हणजे महात्मा गांधी. अशा महान नेत्याला कोटी कोटी प्रणाम. या व्हिडिओमध्ये आपण महात्मा गांधींविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.